पर्यावरणाच्या हानीमुळे जागतिक तापमानवाढीसह अनेक संकट निर्माण होत आहेत। निसर्गाचा हा रुद्रावतार रोखण्यासाठी आणि पुढच्या पिढीला संतुलित पर्यावरणाचा वारसा सोपवण्यासाठी वृक्षारोपण आणि त्याच्या संगोपनाची गरज आहे। ही गरज ओळखूनच आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून माय ट्री माय कोल्हापूर हा उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमाअंतर्गत ऋतू संकल्प ही पहिली 2000 वृक्षरोपांच्या लागवडीची मोहीम राजाराम तलाव परिसरात राबवण्यात येणार आहे। ऋतू संकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षारोपण करून न थांबता या सर्व वृक्षरोपांचं संगोपन करण्यात येणार आहे। राजाराम तलाव परिसरात ऋतू संकल्प मोहिमेसाठी 2000 खड्डे खणण्यात आलेत। या ठिकाणी जाण्यासाठी दिशादर्शक फलक उभारण्यात आले असून आणि कार्यक्रमस्थळी मंडप उभारण्यात आलाय। तळसंद येथील डी.वाय. पाटील कृषी विद्यापीठातून वृक्षरोपं आणण्यात आली आहेत। यामध्ये टोबोबिया, करंज, लिंब, कदंब, मोहगनी, शेवरी या जातीच्या वृक्षरोपांचा समावेश आहे। उद्या रविवारी सकाळी 8:30 वाजता ऋतू संकल्पचं आयोजन करण्यात आलंय। आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। येत्या रविवारी 11 ऑगस्टला राजाराम तलाव या परिसरामध्ये माय ट्री माय कोल्हापूर या उपक्रमाच्या माध्यमातून एकाच वेळी एकाच ठिकाणी 2000 झाडं लावण्याचा उपक्रम आम्ही घेतलेला आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे झाडं लावल्यानंतर हे झाडं जगवण्याचं देखील जबाबदारी आम्ही आमच्या माध्यमातून घेणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूर हे नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहेच, पण दुसऱ्या बाजूला येणाऱ्या पिढीसाठी देखील हे आणि समृद्ध करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन एक पाऊल पुढे टाकूया। मला निश्चितपणे खात्री आहे माझे सर्व युवक युवती असतील, बाकी आमचे सर्व वृक्षप्रेमी असतील, आज सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात आपला सहभाग असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपण निश्चितपणे या उपक्रमामध्ये मोठ्या पद्धतीने सहभाग दाखवाल अशी विनंती देखील करतो। धन्यवाद।